अमरावती विभागाच्या 5 जिल्ह्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून सोयाबीन बियाण्याची उगवण समाधानकारक नसल्याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने कृषी विभागाने ताबडतोब त्याची दखल घेतलेली आहे। या 5 जिल्ह्यांमध्ये ज्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये तक्रारी होत्या त्यांचं जे बियाणं उपलब्ध त्यावेळेला होतं ते बियाणं ताबडतोब कृषी विभागाने विक्री बंद आदेश त्याला दिलेले आहेत आणि जवळपास 4 कोटी इतक्या रकमेचं बियाणं याची विक्री बंद केलेली आहे आणि त्यामधून शेतकऱ्यांचं जे संभाव्य नुकसान झालं असतं ते नुकसान टाळण्यात आलेलं आहे। याशिवाय या अमरावती विभागातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वाशिम वगळता त्या संबंधित कंपन्यांवरती की ज्यांच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये अडचणी दिसून आलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये जवळपास 75 FIR पोलीस केस दाखल झालेले आहेत। त्याचा तपाससुद्धा पोलीस विभागाच्या मार्फत सुरू आहे। त्याचबरोबरीने अशा कंपन्यांचे उत्पादन परवाने रद्द करण्याच्या बाबतीमध्ये निलंबित करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी आयुक्तालयाकडे प्रस्ताव हे सादर केलेले आहेत। या ज्या तक्रारी येत आहेत ह्या तक्रारींचा फ्लो मागच्या काही दिवसांमध्ये वाढलेला आहे। जवळपास 12,000च्या आसपास तक्रारी आलेल्या आहेत। अलीकडे फ्लो खूप वाढलेला आहे तरीसुद्धा त्यांची पडताळणी करण्यात येत आहे। पूर्वी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती परंतु शासनाने नुकतीच आता ती कमिटी आणखी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पातळीवर दिलेली आहे। त्यामुळं हे काम आणखी गतीने होणं शक्य होत आहे। ही जी पडताळणी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्या समितीमार्फत होती आहे त्याच्यामधून आपल्या लक्षात येतं आहे की आपल्या लक्षात काही गोष्टी अशा येणार आहेत की बियाण्यामध्ये ज्या तक्रारी आहेत त्याच्या काही दोष आहे का किंवा इतर काही कारणं त्याच्यासाठी हे आहेत का कारणीभूत आहेत का या सगळ्या बाबी याच्यामधून पुढे येत आहेत आणि त्या अनुषंगाने मग त्यानुसार हे जे दाखल गुन्हे आहेत त्या अनुषंगाने पुढची तपासाची कार्यवाही